हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 35 मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण चेंज द व्हॉइस पार्ट 4 सुरू करणार आहोत. यापूर्वीच्या 3 भागांमध्ये आपण पाहिलं साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि मोडल ऑक्झिलरी असलेले वाक्य यांचे पॅसिव्ह व्हॉइस कशा पद्धतीने करायचे. तर आज आपण यातील 5व्या वाक्य प्रकार बघणार आहोत, जो आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स. दिलेलं वाक्य जर आज्ञार्थी असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. पहा नंबर 5. दिलेले वाक्य आज्ञार्थी, ज्याला आपण पहा ऑर्डर किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स असंही संबोधतो. दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस बनविताना खालील रचना वापरावी. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे पहा. वाक्य आज्ञार्थी असेल तर पॅसिव्ह करताना आता आपण जी बघतोय ती रचना वापरायची आहे. ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो पहा. फॉर एक्झाम्पल, ओपन द डोअर हे वाक्य आहे. या वाक्याच्या सुरुवातीला काय शब्द आलेला आहे? ओपन. ओपनचा अर्थ काय होतो? उघडणे. म्हणजेच ओपन या शब्दात उघडण्याची क्रिया व्यक्त केलेली आहे आणि ज्या शब्दात क्रिया व्यक्त केलेली असते तो शब्द असतो क्रियापद. म्हणजेच ओपन हा वाक्याच्या सुरुवातीला आलेला शब्द क्रियापद किंवा मुख्य क्रियापद आहे. म्हणजेच ओपन द डोअर हे वाक्य आहे आज्ञार्थी. पुन्हा एकदा ऐका, ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते त्यास म्हणतात आज्ञार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करण्यासाठी बघा रचना अशी आहे. सुरुवातीला घ्यायचा लेट, LET लेट आहे बरं का. त्यानंतर कर्म बी, पुढे घ्यायचंय क्रियापदाचं तिसरं रूप आणि त्यानंतर असेल तर पूरक. ह्या रचनेनुसार आपण आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. लेट, कर्म, बी क्रियापदाचं तिसरं रूप, पूरक. ठीक आहे. या ठिकाणी पहा बाय आणि करता आलेला नाहीये. का आलेला नाहीये? तुमच्या लक्षातही आला असेल. पहा, आज्ञार्थी वाक्य म्हणजेच ज्या वाक्याच्या सुरुवातीलाच क्रियापद येत असतं. म्हणजेच ह्या वाक्यांमध्ये करता आलेला नसतो. आज्ञार्थी वाक्यात करता नसतो, म्हणून तर या ठिकाणी बाय आणि करता दिसत नाहीये तुम्हाला. तर ह्या रचनेनुसार पॅसिव्ह कसं करायचं? एक्झाम्पल्स पहा. ओपन द डोअर. बघा, तुम्हाला सांगितलेलंच आहे वाक्याच्या समोर जर कंसात तुम्हाला चेंज द व्हॉइस ही सूचना दिसली की सर्वप्रथम त्या वाक्याचा अर्थ विचारात घेऊन त्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक शोधायचंय. सर्वप्रथम ते काम करू आपण. ओपन द डोअर अर्थ काय होतो? दार उघडा. बघा, क्रिया कशाची आहे? दार उघडा, उघडण्याची क्रिया आहे आणि ही उघडण्याची क्रिया दर्शवणारं ओपन हे आहे क्रियापद. ओके. क्रिया करणारा कर्ता असतो. मग दार उघडा ह्या वाक्यात उघडण्याची क्रिया करणारा कोण आहे? बघा, दार उघडा एवढंच वाक्य आहे. म्हणजे ह्या वाक्यात उघडण्याची क्रिया करणारा दिलेला नाहीये. म्हणजेच वाक्यात करता नाही. मग आता कर्म शोधा. कर्म शोधण्यासाठी माहितीच आहे की क्रियापदाला आपण 2 प्रश्न विचारत असतो, काय आणि कोणाला. क्रियापद आहे उघडा, याला प्रश्न विचारा काय. काय उघडा? पहा, दार उघडा. काय उघडा? उत्तर आलं दार, म्हणजेच द डोअर हे उत्तर आलंय. म्हणजे हे कर्म आहे. वाक्यात हे 2च घटक आलेले आहेत, क्रियापद आणि कर्म. जर याशिवाय आणखी काही शब्द असते तर आपण क्रियापदाला दुसरा प्रश्न विचारला असता, कोणाला. जे उत्तर आलं ते दुसरं कर्म असतं, अप्रत्यक्ष कर्म असतं. आणि जर क्रियापद आणि कर्म सोडून आणखी काही शब्द असते तर त्याला आपण पूरक म्हटलो असतो. पण या ठिकाणी नाहीये. म्हणजेच फक्त क्रियापद आणि कर्म हे 2च घटक आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? व्हॉइस बदलण्यासाठी सर्वप्रथम आपण वाक्याचे घटक ओळखले. आता त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे तो बघा. साधा काळ,
त्यानंतर पाहिला चालू काळ, पूर्ण काळ, मोडल ऑक्झिलरी असलेलं वाक्य आणि आत्ता आहे आज्ञार्थी वाक्य. या 5 पैकी वाक्य कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार मग आपल्याला 5 पैकी कोणती रचना वापरायची ते ठरवावं लागेल. बघा बरं, वाक्याच्या सुरुवातीलाच क्रियापद आलेलं आहे म्हणजेच हे कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी. आणि आज्ञार्थी वाक्य असेल तर पॅसिव्ह करताना ही रचना आहे. मग सुरुवातीला काय येणार तुमच्या उत्तराच्या? लेट. त्यापुढे कर्म. काय कर्म आहे वाक्यात? द डोअर. ओके. पुढे बी, क्रियापदाचं तिसरं रूप. ओपनचं तिसरं ओपन्ड. ओके. पुढे पूरक आहे का? नाही, पूरक नाही म्हणजे वाक्य पूर्ण झालं. लेट द डोअर बी ओपन्ड. बघा किती सिंपल आहे. लेट द डोअर बी ओपन्ड असं हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. सेकंड एक्झाम्पल पहा. स्टार्ट द म्युझिक इमिजिएटली. पॅसिव्ह करायचं आहे. घटक ओळख. काय करणार मग? घटक ओळखण्यासाठी अर्थ पहा. संगीत ताबडतोब सुरू करा. क्रिया कशाची आहे? सुरू करण्याची. म्हणजे स्टार्ट क्रियादर्शक शब्द आहे क्रियापद. ही क्रिया करणारा कोण आहे? संगीत ताबडतोब सुरू करा. सुरू करण्याची क्रिया करणारा नाहीये म्हणजे करता नाहीये वाक्यात. किंवा आता पहा, तुम्हाला माहितीच आहे की सुरुवातीलाच क्रियापद आलं म्हणजे हे वाक्य आज्ञार्थी आहे आणि आज्ञार्थी वाक्यात करता नसतो. ओके. मग आता कर्म ओळखा. सुरू करा या क्रियापदाला प्रश्न विचारू आपण. काय काय सुरू करा? संगीत ताबडतोब सुरू करा. काय सुरू करा? संगीत म्हणजेच द म्युझिक. हे झालं कर्म. दुसरं कर्म आहे का हे शोधण्यासाठी सुरू करा याला दुसरा प्रश्न विचारू आपण. कोणाला? कोणाला सुरू करा? ताबडतोब. हे उत्तर येईल का? नाही, म्हणजे दुसरं कर्म नाहीये वाक्यात. तर मग करता तर नसतोच आज्ञार्थी वाक्यात. हे क्रियापद आणि कर्म सोडून आलेलं इमिजिएटली हे झालं आपलं पूरक. ओके. पहा, क्रियापद कर्म पूरक. आता वाक्य प्रकार कोणता आहे? सुरुवातीला क्रियापद आलंय म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. पॅसिव्ह करायला ही रचना वापरायची आहे. सुरुवातीला घेणार आपण लेट. त्यानंतर कर्म काय आहे? द म्युझिक. नेक्स्ट बी येणार. पुढे क्रियापदाचं तिसरं, स्टार्टचं तिसरं स्टार्टेड. आणि क्रियापदानंतर येईल पूरक. आहे का? आहे. इमिजिएटली. उत्तर झालंय लेट द म्युझिक बी स्टार्टेड इमिजिएटली. समजलंय का? लेट द म्युझिक बी स्टार्टेड इमिजिएटली. ह्या रचनेनुसार शब्द टाकले, आपलं उत्तर तयार झालेलं आहे. हा, हे 2 एक्झाम्पल समजलेले असतीलच. आता अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, आज्ञार्थी वाक्य प्रकारात एक थोडंसं वेगळ्या टाईपचं पण सेंटेन्स येऊ शकतं बरं का. त्यामुळे यातला एक बारकावा आपल्याला बघायचा आहे. त्यामुळं हे समजलंय म्हणून लगेच पुढे जाऊ नका, स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की ग्रामरचे व्हिडिओज बघत असताना प्रत्येक क्षणाला आपल्याला काहीतरी माहिती मिळत असते, काहीतरी महत्त्वाचं सांगितलेलं असतं. जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच त्या सर्व गोष्टी आपल्या क्लिअर होतील. तेव्हा या ठिकाणी बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे कीप an escape route along the handle. Okay. Keep an escape route along the handle. हँडलच्या बाजूने निसटण्याचा मार्ग ठेवा. क्रिया ठेवण्याची आहे. कीप हा क्रियादर्शक क्रियापद झालं. काय ठेवा? अन एस्केप रूट, निसटण्याचा मार्ग, हे कर्म झालं. कोणाला ठेवा? उत्तर येईल का? हँडलच्या बाजूने नाही. म्हणजेच कर्म आणि क्रियापद सोडून आलेलं अलॉंग द हँडल हे झालं पूरक. आणि बघा आता हेच शब्द या पद्धतीने टाकून उत्तर काय होईल पहा. प्रयत्न करून बघा तुम्ही. काही क्षणात तुम्हाला उत्तर तयार करता येईल. पहा, जर तुम्ही हे नीट पाहत असाल, समजून घेत असाल तर. करेक्ट, बरोबर आहे, असंच होईल. पहा, सुरुवातीला लेट आला. ओके,
त्यानंतर कर्म जे आहे an escape route. पुढे कर्मानंतर बी येणार आहे, मग बी घेऊ आपण या ठिकाणी. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं क्रियापद आहे कीप. याचं तिसरं रूप काय आहे? कीप, केप्ट, केप्ट. तिसरं आहे केप्ट. क्रियापदांचे तीनही रूप माहिती असणं प्रत्येक ग्रामरच्या टॉपिकमध्ये कुठं ना कुठं आपल्याला उपयुक्त ठरत असतं. त्यामुळे क्रियापदांचे तिन्ही रूप पाठ होण्यासाठी वारंवार तुम्ही क्रियापद, त्यांचे तिन्ही रूप काय असतात, अर्थ काय असतो हे पाहत चला. आपण आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये नियमित वापरातील महत्त्वाचे 235 क्रियापद, त्यांचे अर्थ आणि तिन्ही रूपांसह दिलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा, वारंवार पाहत राहा. तुम्हाला जर पाहायला वेळ नसेल, तुमचं काही काम चालू असेल, तर तो व्हिडिओ तुम्ही प्ले करा, ऐकत राहा. तुमचं काम चालू ठेवा, पण ऐकणं, आपले कान त्या व्हिडिओकडे द्या, जेणेकरून रिपिटिशनने तुम्हाला ते तिन्ही रूप समजत चालतील. जेवढे मिळवता येतील तेवढे मिळवा. ओके, तिसरं रूप झालं केप्ट. पुढे पूरक आहे का? पूरक आहे. अलॉंग द हँडल झालं उत्तर. लेट अन एस्केप रूट बी केप्ट अलॉंग द हँडल. बघा, वाचायला सुद्धा किती इंटरेस्टिंग वाटतंय. हा, आता आपण एक इंटरेस्टिंग सेंटेन्स घेणार आहोत बरं का. बघा, चेंज द व्हॉइस. काय वाक्य आहे? चेंज द व्हॉइस. आणि कंसात सूचना आहे चेंज द व्हॉइस. म्हणजे आपल्याला वाक्य दिलेलं आहे चेंज द व्हॉइस, आणि त्या वाक्याचा व्हॉइस आपल्याला चेंज करायचा. मग बघा, प्रयोग बदला. क्रिया आहे बदलण्याची, म्हणजे चेंज हे क्रियापद आहे. सुरुवातीलाच क्रियापद आलंय म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. आता ह्या वाक्यात अर्थातच सुरुवातीला क्रियापद आलंय म्हणजे वाक्यात कर्ता नाहीये. मग कर्म शोधा. बदला, प्रश्न विचारा काय काय बदला? द व्हॉइस, प्रयोग बदला. मग हे कर्म झालं. हे क्रियापद आहे आणि हे कर्म आहे. मग आता आज्ञार्थी वाक्य आहे म्हणून ही 5वी रचना आपल्याला वापरायची आहे. परत एकदा सांगतो तुम्हाला, साध्या काळातलं वाक्य असेल तर त्यासाठी आपण पहिली रचना वापरतो, चालू काळासाठी दुसरी रचना आहे, त्यानंतर पूर्ण काळासाठी तिसरी. जर वाक्यात कॅन, मे, शूड, वूड वगैरे मोडल ऑक्झिलरी असतील तर त्यासाठी चौथी रचना आहे, आणि आज्ञार्थी वाक्यासाठी ही 5वी रचना आहे. पहा, हा बघा, सुरुवातीला लेट, त्यानंतर कर्म जे आहे द व्हॉइस, त्यानंतर बी. विसरू नका, रचनेतील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. पुढे क्रियापदाचं तिसरं रूप चेंजचं, चेंज्ड. पूरक आहे का? नाही. झालं उत्तर. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. समजलंय का? इंटरेस्टिंग होतं ना? ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करू शकतो. पण या ठिकाणी बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. काही वेळेस आज्ञार्थी वाक्य जे आपल्याला दिलेलं असतं व्हॉइस बदलण्यासाठी ते नकारात्मक असतं. पहा, मग नकारात्मक आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह कसं करायचं, त्यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. एकदम सिंपल आहे. इथं दिलेल्या एक्झाम्पलमधूनच तुम्हाला मी ते समजून सांगतो. खूप सोपं आहे. आणि त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेले जे वेगवेगळे प्रकारचे सेंटेन्सेस आहेत, वेगवेगळ्या काळातील वाक्य जे आपण पाहिलेले आहेत, ते सुद्धा नकारात्मक असतील तर त्या नकारात्मक वाक्यांचं पॅसिव्ह कसं करायचं ते पण या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. बघा, दिलेलं वाक्य आज्ञार्थी असेल तर पॅसिव्ह करायला ही रचना आहे. पण जर ते आज्ञार्थी वाक्य नकारात्मक असेल, फॉर एक्झाम्पल डोंट ओपन द डोअर हे वाक्य आहे. पहा, काय? डोंट ओपन द डोअर. म्हणजे या वाक्याच्या सुरुवातीला जर डोंट आलेला असेल, पहा इथे मी इथेच ऍडजस्टमेंट करतो, असं वाक्य दिलंय डोंट ओपन द डोअर. क्रियापद आहे, हे कर्म आहे, हे तर शोधलेच आपण. वाक्य कोणतं आहे? आज्ञार्थी आहे. पण ही आज्ञा कशी आहे? डोंट आलाय म्हणजे नकारात्मक आहे. म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला, आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला जर डोंट किंवा डू नॉट आला तर समजायचंय की ही नकारात्मक आज्ञा आहे. आणि नकारात्मक आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना काय करायचं? पहा,
हीच रचना आहे, फक्त या रचनेमध्ये कर्माच्या नंतर नॉट वापरायचं आहे. लक्षात ठेवा, जर नकारात्मक आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करायचं असेल तर याच रचनेमध्ये फक्त तुम्हाला कर्माच्या नंतर वापरायचं आहे नॉट. म्हणजे तुमची रचना होणार आहे लेट, कर्म, नॉट, बी, क्रियापद 3 पूरक. समजलंय? फक्त काय केलंय? कर्मानंतर नॉट घेतलेला आहे. केव्हा? जर नकारात्मक आज्ञार्थी वाक्य असेल, म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला जर डोंट किंवा डू नॉट आला असेल तर आपण रचनेत हा बदल करायचा आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यातला डोंट किंवा डू नॉट काढून टाकायचा आहे. लक्षात आलंय? डोंट किंवा डू नॉट काढायचा आहे आणि मग ही रचना वापरायची आहे. मग पहा आता याचं उत्तर कसं होईल बरं. तुम्हाला जर दिलं डोंट ओपन द डोर, तुम्ही पाहिलंय हे क्रियापदे, हे कर्म आहे. डोंट आलाय म्हणजे ही नकारात्मक आज्ञा आहे. मग आता काय करणार? डोंट काढून टाकायचं आहे आणि ह्या रचनेत कर्मानंतर नॉट वापरायचं आहे. मग उत्तर काय होईल तुमचं? या ठिकाणी मेन्शन करू आपण. सुरुवातीला काय येईल? लेट, पुढे कर्म. काय कर्म आहे? द डोअर. त्यानंतर नॉट, पुढे बी आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, ओपनचं तिसरं, ओपन्ड. ओके, पूरक आहे का वाक्यात? क्रियापदन कर्म दोनच घटक आहेत, पूरक नाहीये. म्हणजेच उत्तर काय झालं तुमचं? लेट द डोअर नॉट बी ओपन्ड. समजलंय का? काय केलंय? लेट, कर्म, नॉट, बी, क्रियापदाचं तिसरं रूप. अशा पद्धतीने झालेलं आहे. तेच जर हे वाक्य तुम्हाला दिलंय डोंट किंवा डू नॉट पण येऊ शकतो बरं का सेपरेटली. डू नॉट स्टार्ट द म्युझिक इमिजिएटली असं असेल तर तो सुरुवातीला आलेला डू नॉट तुम्ही काढून टाकणार, बरोबर आहे. आणि मग हीच रचना वापरताना फक्त कर्माच्या नंतर काय घेणार? तुम्ही नॉट वापरणार आहात. म्हणजेच उत्तर काय होईल तुमचं? ह्या प्रकारचं जर वाक्य आलं डू नॉट स्टार्ट द म्युझिक इमिजिएटली, याचा आन्सर होईल पहा, लेट द म्युझिक नॉट बी स्टार्टेड इमिजिएटली. ओके, लेट द म्युझिक नॉट बी स्टार्टेड इमिजिएटली असं होईल पहा. समजलंय का? नकारात्मक आज्ञार्थी वाक्य असेल तर त्यामध्ये कर्माच्या नंतर नॉट वापरायचं आहे. आणि यापूर्वीचे जे आपण वाक्य पाहिलेत ना, 4 वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस, साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि मोडल ऑक्झिलरीचा वाक्य प्रकार, या प्रत्येकपैकी कोणत्याही टाईपचं सेंटेन्स जर नकारात्मक आलं तर त्याचं उत्तर लिहिताना आहे तीच रचना, जे यापूर्वी पाहिलं आपण तेच करायचंय. फक्त एक गोष्ट करायची आहे की या प्रत्येक रचनेतील साह्यकारी क्रियापदानंतर नॉट घ्यायचा. बघा, एवढे सिंपल चेंज आपल्याला करायचं आहे. जे साह्यकारी क्रियापद आहे त्या तुमच्या रचनेतलं, म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी. आता विल आणि बी यातलं साह्यकारी क्रियापद फक्त विल आहे बरं का. ओके, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल. त्यानंतर हॅज, हॅव, हॅड, विल. पुन्हा विल हॅव मधला विल हे साह्यकारी क्रियापद विचारात घेणार, किंवा मग कॅन, मे, शूड, वूड, कुड, माईट वगैरे जे साह्यकारी क्रियापद आलेलं आहे त्याच्यानंतर फक्त नॉट घ्यायचा आहे. समजलंय ना? सोपं आहे ना एकदम. जरी नकारात्मक वाक्य आलं दिलेलं तरी त्याचं पॅसिव्ह करताना वेगळं काही विशेष करायचं नाहीये. जे तुम्हाला मागे सांगितलंय त्याचप्रमाणे सर्व करायचं आहे. वाक्याचे घटक ओळखायचे, वाक्याचा प्रकार ओळखायचा आणि त्या संबंधित रचनेमध्ये दिलेले शब्द टाकायचे. फक्त जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर त्या रचनेतील जे साह्यकारी क्रियापद आहे त्यानंतर नॉट वापरायचं. दॅट्स ऑल. तर नकारात्मक वाक्याचं पॅसिव्ह अशा पद्धतीने आपण करू शकतो. समजलंय का? तर पहा, आत्तापर्यंत वेगळ्या 5 रचनांमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे पाहिलेलं आहे. ओके, आता आपण काय करणार आहोत पहा, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण यानंतर पाहणार आहोत, जर दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं. एकदम सिंपल आणि सोपं आहे पहा. बऱ्याचदा असं होतं की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करावं हे शिकवलं जातं आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्ह कसं करावं हेच उलटं करायचं एवढं सांगून टॉपिक क्लोज केला जातो. पण या ठिकाणी आपण तसं करणार नाही आहोत. आपण ज्या पद्धतीने इथं पाहिलंय की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं, अगदी त्याच पद्धतीने अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये
पॅसिव्हचं ॲक्टिव्ह कसं करायचं हे अतिशय तपशीलवार आणि सहजपणे आपल्याला अंडरस्टँड होईल अशा पद्धतीने मी तुम्हाला आता यानंतर घेणार आहोत. पहा, पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं. आता आपण सुरू करणार आहोत पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करणे. पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना बघा, पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वरील सर्व प्रकार उलटा करावा. एवढंच लिहिणं पुरेसं नाहीये. उलटा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वरील सर्व प्रकार उलटा करावा. त्यासाठी खालील बाबी लक्षात घ्या. काय करायचंय पहा, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला आत्तापर्यंत जे पाहिलं ते सर्व उलटं करायचं आहे. उलटं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या म्हटलं. काय करायचं बघा, सर्वप्रथम आपण जे करतो पहा, वाक्य जर चेंज द व्हॉइस अशी सूचना मिळाली तर सर्वप्रथम आपण त्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक हे घटक शोधत असतो. बरोबर आहे, हे तर करायचंच आहे. मग त्या वाक्याच्या सुरुवातीला जर कर्ता आलेला असेल तर ते ॲक्टिव्ह व्हॉइस असतं, त्याचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करतो. आणि जर त्या वाक्याच्या सुरुवातीला कर्म आलेलं असेल अर्थातच ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतं, मग त्याचं आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. मग काय करायचं पहा, दुसरी स्टेप आपण काय केली होती, हे 4 घटक ओळखल्यानंतर आपण काय केलं होतं बघा, त्या वाक्याचा काळ कोणता आहे ते आपण ओळखलं होतं पहा. आणि त्या काळानुसार मग आपण रचना वापरलेली आहे. बरोबर आहे ना. मग बघा, आता आपल्याला काय करायचंय, नंबर 1, पॅसिव्ह व्हॉइस मधील वाक्याचा काळ खालीलप्रमाणे ओळखावा. कारण काळ ओळखला तरच आपल्याला क्रियापदाचं योग्य रूप घेता येईल ना. मग काळ ओळखावा ही फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, पॅसिव्ह व्हॉइस मधील वाक्याचा काळ खालीलप्रमाणे ओळखावा. कसं पहा, त्यातला सब नंबर आहे, उपक्रमांक आहे. जर दिलेल्या वाक्यात टू बीचे रूप प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, हे पहा, हे महत्वाचं आहे. वाक्यात टू बीचे रूप प्लस क्रियापद 3 असेल तर ते वाक्य साध्या काळातील असते. पहा, वाक्यात जर टू बीचे रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर समजायचं ते वाक्य आहे साध्या काळातलं. पण साधा काळही 3 प्रकारचा आहे, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. कसा समजू शकेल आपल्याला तो बघा. टू बीचे रूप समजा एम इज आर आणि क्रियापद 3 आलं तर लगेच लक्षात येईल आपल्या की एम इज आर हे वर्तमानकाळी रूप आहे. म्हणजे टू बीचं एम इज आर प्लस क्रियापद 3 आलं तर तो असतो साधा वर्तमान काळ. जर टू बीचं वॉज वेअर हे रूप आलं अर्थातच ते भूतकाळी रूप आहे, मग वॉज वेअर क्रियापद 3 असेल तर तो असतो साधा भूतकाळ. आणि शल बी विल बी क्रियापद 3 जर वाक्यात आलेलं असेल तर ते साध्या भविष्यकाळातील वाक्य असेल. पहा, टू बीचं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल तर तो असतो साधा काळ. त्यानंतर बघा, वाक्यात बीइंग हा शब्द महत्वाचा आहे. बीइंग
हा शब्द असेल तर ते वाक्य चालू काळातील असते. बीइंग आला तर चालू काळ. चालू काळ पण 3 आहेत. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ. शोधणार मग तुम्ही ते यापैकी कोणता चालू काळ आहे. अर्थातच बीइंगच्या अगोदर एम इज आर असेल तर चालू वर्तमान काळ, बीइंगच्या अगोदर वॉज वेअर असेल तर चालू भूतकाळ, आणि बीइंगच्या अगोदर शल बी विल बी असेल तर चालू भविष्यकाळ. बीइंग आला तर चालू काळ. हे पाना आयएनजी दिसतोय ना, आयएनजी म्हणजे चालू काळ. हे तर आपल्याला माहितीच आहे त्यांचं कनेक्शन. त्यानंतर नंबर 3, वाक्यात करेक्ट काय, बीन. बीन हा शब्द असेल तर कोणता येईल बरं. करेक्ट, ते वाक्य पूर्ण काळातील असते. असा आपण दिलेल्या वाक्याचा काळ शोधू शकतो आणि काळ शोधणं गरजेचं आहे. त्यानुसारच मग आपल्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी जे क्रियापद आहे त्याचं योग्य रूप घ्यावं लागणार आहे. बघा मग, जर वाक्यात बीन हा शब्द असेल तर ते वाक्य पूर्ण काळातील असते. बीनच्या अगोदर हॅज किंवा हॅव असेल तर पूर्ण वर्तमान काळ, बीनच्या अगोदर जर हॅड असेल तर पूर्ण भूतकाळ, आणि बीनच्या अगोदर जर शेल हॅव विल हॅव असेल तर ऑब्व्हियसली पूर्ण भविष्यकाळ असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्याचा काळ शोधू शकता. टू बीचे रूप प्लस क्रियापद 3 असेल तर साधा काळ, बीइंग असेल तर चालू काळ, बीन असेल तर पूर्ण काळ. जर वाक्यात कॅन, मे, शूड, वूड, कूड, माईट असं मोडल ऑक्झिलरी जर आलं तर समजायचं ते वाक्य चौथं जे आपण पाहिलं ना ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं, त्या चौथ्या प्रकारातलं म्हणजे मोडल ऑक्झिलरीचं सेंटेन्स आहे. ठीक आहे, आता काय करायचं पहा. म्हणजे फर्स्ट स्टेप काय केली तुम्ही, वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, पूरक शोधले. त्यानंतर नंबर 2 काय केलं, त्या वाक्याचा काळ शोधला. आता नंबर 3 काय करायचं. व्हेरी गुड, योग्य रचनेमध्ये शब्द टाकायचे आहेत. बघा मग आता दिलेल्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, पूरक तसेच वाक्याचा काळ ओळखल्यानंतर हे आधी करायचंय. वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, पूरक तसेच वाक्याचा काळ ओळखल्यानंतर काय करायचंय पहा. खालील रचनेनुसार त्या वाक्याचे ऍक्टिव्ह व्हॉइस करावे. ओके, हे घटक ओळखले, त्यानंतर वाक्याचा काळ ओळखला, आणि मग आता खाली जी रचना आपण घेणार आहोत त्या रचनेनुसार आपल्याला त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करता येऊ शकतं. रचना काय बघा, एकदम सिंपल आहे. तुम्ही म्हणताल अरे बापरे इतकी सिंपल, इतकं सोपं. हो, एवढं सोपं आहे पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करणं. कर्ता, त्यापुढे घ्यायचंय क्रियापद, त्यापुढे कर्म, आणि नंतर घ्यायचे पूरक. बघा, कोणत्याही पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करण्यासाठी हीच रचना वापरायची. कर्ता, क्रियापद, कर्म, पूरक. पण हे करत असताना आपल्याला 2 टिपांचा विचार करायचा आहे. पहा, पहिली टिप काय आहे, दिलेल्या वाक्याच्या काळानुसार वरील रचनेत क्रियापदाचे योग्य रूप
घ्यावे. बघा, ही जी रचना आहे या रचनेत काय करायचंय, दिलेल्या वाक्याच्या काळानुसार या रचनेमध्ये क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचंय. म्हणजे हे जे क्रियापद आहे हा सर्वात महत्वाचा घटक ठरणार आहे तुमचं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करण्यासाठी. हा, वाक्याचा जो काळ आहे दिलेल्या वाक्याचा त्यानुसार हे क्रियापदाचं रूप येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक टीप या ठिकाणी अशी आहे, पहा, दिलेल्या वाक्यात कर्ता नसेल तर साधारणपणे दे हा कर्ता वापरतात. बघा, कधी असं होतं की दिलेल्या वाक्यात कर्ता मेन्शन केलेला नसतो. मग जर दिलेल्या वाक्यात कर्ता नसेल तर साधारणपणे म्हणजे जनरली दे वापरतात, पण कधी कधी त्या वाक्याचा संदर्भ विचारात घेऊन दे शिवाय इतर कोणता वेगळा कर्ता सुद्धा येऊ शकतो. बघा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करण्यासाठी. काय करायचंय, वाक्यातील कर्ता क्रियापद कर्मपूरक तसेच वाक्याचा काळ ओळखल्यानंतर या ठिकाणी दिलेल्या रचनेनुसार तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस करू शकता. पण हे ऍक्टिव्ह व्हॉइस करताना दिलेल्या वाक्याच्या काळानुसार ह्या रचनेत क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचं आहे. हा, कसं ते आता एक्झाम्पल्स मध्ये तुमच्या लक्षात येईलच. आणि जर वाक्यात कर्ता नसेल तर साधारणपणे दे हा कर्ता वापरतात. ठीक आहे, या सर्व गोष्टी लक्षात आल्यात. आता आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल्स पाहू. बघा, या ठिकाणी हे वाईप करतो मी, आपल्याला लिहिण्यासाठी जागा मिळावी. रचना मात्र ठेवतो तशीच. हा, बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे, अ मँगो इज इटन बाय सत्यजित. हे सेंटेन्स आहे आणि आपल्याला ब्रॅकेटमध्ये सांगितलंय चेंज द व्हॉइस. व्हॉइस बदला. काय करणार, वाक्याच्या अर्थानुसार त्यातील कर्ता क्रियापद कर्मपूरक शोधायचंय. बघा, मग आंबा सत्यजित कडून खाल्ला जातो. क्रिया कशाची आहे, खाण्याची. खाण्याची क्रिया दर्शवणारा इज इटन हे आहे क्रियापद. यामध्ये इज साह्यकारी क्रियापद आणि इटन मुख्य क्रियापद. एकूण क्रियापद आहे इज इटन. हा, क्रियापद ओळखलं. आता बघा, ही क्रिया करणारा कोण आहे, क्रिया करणारा कर्ता असतो. आंबा सत्यजित कडून खाल्ला जातो. खाण्याची क्रिया करणारा कोण आहे, सत्यजित. सत्यजित हा वाक्यातील कर्ता. आता कर्म शोधायचंय. कर्म शोधण्यासाठी माहितीच आहे, अगदी पाठ झाला असेल. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की वाक्यातील हे घटक कसे शोधायचे आहेत. ठीक आहे, आता क्रियापदाला आपण प्रश्न विचारू. काय काय प्रश्न विचारून जे उत्तर येईल ते कर्म असेल. खाल्ला जातो हे क्रियापद आहे ना, याला प्रश्न विचारा काय. काय खाल्ला जातो, पहा, आंबा सत्यजित कडून खाल्ला जातो. काय खाल्ला जातो, आंबा. म्हणजेच काय प्रश्न विचारून उत्तर आलंय, अ मँगो. आणि काय प्रश्न विचारून उत्तर जे येतं ते असतं कर्म. हा, क्रियापदाला अजून एक प्रश्न विचारत असतो आपण, कोणाला. कोणाला खाल्ला जातो. क्रियापदाला प्रश्न विचारला आपण कोणाला, उत्तर आलं का पहा, कोणाला खाल्ला जातो, उत्तर नाही येत, म्हणजे अप्रत्यक्ष कर्म नाहीये. तर कर्ता क्रियापद कर्म याशिवाय इतर शब्द नाहीये, म्हणजे वाक्यात पूरक आलेलं नाहीये. आता आपल्याला याचा व्हॉइस बदलायचा आहे बरं का. आपण काय केलेलं आहे, वाक्याचे घटक शोधलेले आहेत. आता हे जे वाक्य आहे हे कोणत्या व्हॉइसमध्ये आहे ते बघावं लागेल आपल्याला. जर वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस, जर कर्म असेल तर पॅसिव्ह व्हॉइस. बघा बरं, सुरुवातीला कर्म आहे म्हणजे हे दिलेलं वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आणि पॅसिव्ह व्हॉइसचं रूपांतर कशात करायचं आहे, ऍक्टिव्ह. पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायला ही रचना वापरायची आहे. काय घेणार सुरुवातीला, कर्ता. काय करताय, सत्यजित. हा कर्ता घेतला तुम्ही सुरुवातीला. कर्त्यानंतर येणार क्रियापद. क्रियापद काय वाक्यामध्ये, इज इटन हे क्रियापद आहे. पण इथं जे सांगितलंय ना तुम्हाला की दिलेल्या वाक्याच्या काळानुसार
वरील रचनेत क्रियापदाचं योग्य रूप घ्यावं. मग ह्या वाक्याचा काळ कोणता आहे तो शोधा आणि त्यानुसार मग क्रियापदाचं योग्य रूप घ्या. कोणता काळ आहे बरं? इज इटन. इज हे टू बीचं रूप आहे वर्तमान काळी आणि इटन हे तिसरं रूप आहे. म्हणजे टू बीचं रूप प्लस क्रियापद 3 आलं म्हणजे हे आहे साध्या काळातील वाक्य. कोणता साधा? इज आला म्हणजेच वर्तमान काळ आहे. म्हणजे हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. साधा वर्तमान काळ आहे म्हणून मग आता ऍक्टिव्ह करताना क्रियापदाचं कोणतं रूप वापरणार? आता बघा, तुम्ही जो टेन्स हा टॉपिक पाहिला ना तोच या ठिकाणी तुम्हाला विचारात घ्यायचा आहे. कारण टेन्समध्ये दिलेल्या प्रत्येक रचनेत बघा सुरुवातीला काय आलेलं आहे? कर्ता. म्हणजे टेन्सच्या सर्व रचना ह्या ऍक्टिव्ह व्हॉइस मधील आहेत पहा. आणि तुम्हाला पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना हे जे क्रियापदाचं रूप घ्यायचं आहे ते टेन्सच्या चार्टनुसार वापरायचं आहे. टेन्समध्ये जी रचना तुम्हाला दिली आहे त्या संबंधित काळाची त्यानुसार तुम्हाला क्रियापदाचं रूप घ्यायचं आहे. मग इथं सुद्धा तुम्हाला मागचा टॉपिक टेन्स हा खूप उपयुक्त ठरणार आहे. ॲक्च्युली त्याशिवाय तुम्हाला उत्तर परफेक्ट जमणारच नाहीये. त्यामुळे टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. त्याची रचना माहिती असणं गरजेचं आहे. पहा, हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाची. इथं आपण मेन्शन करू. आणि साधा वर्तमान काळ जो आहे दिलेल्या वाक्याच्या काळानुसार वरील रचनेत क्रियापदाचं योग्य रूप घ्यावं. ते योग्य रूप कसं घ्यायचंय तर टेन्स या प्रकारातील पहा इथं तुम्ही मेन्शन करू शकता टेन्स प्रमाणे. म्हणजे आपण जो टेन्स हा टॉपिक पाहिलेला आहे त्या टॉपिकमध्ये संबंधित काळात क्रियापदाचं कोणतं रूप असतं ते रूप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर इथं आहे साधा वर्तमान काळ. मग साध्या वर्तमान काळात टेन्समध्ये किती रूप आहे बघा बरं? कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि कंसात म्हटलंय एस किंवा ई एस. म्हणजेच बघा आपल्याला घ्यावं लागेल या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप. कारण साधा वर्तमान काळ आहे आणि हे ऍक्टिव्ह करताना आपण टेन्स या टॉपिकमध्ये पाहिलं की साध्या वर्तमान काळात असतं क्रियापदाचं पहिलं रूप. आणि जर कर्ता एकवचनी असेल तर त्या क्रियापदाला एस किंवा ई एस जोडतात. ती पण गोष्ट इथे विचारात घ्यायची आहे आपल्याला. बघा मग आता सुरुवातीला आपण काय घेतलाय? कर्ता सत्यजित. आता क्रियापदाचं कोणतं रूप घेणार आहात तुम्ही? पहिलं रूप. क्रियापद आहे इज इटन. यात क्रियापदाचं पहिलं रूप काय येईल? इट. ओके. पहिल्या रूपाला एस किंवा ई एस जोडायचा की नाही ते कर्त्याच्या वचनानुसार ठरेल. सत्यजित एक वचनी आहे आणि एक वचनी कर्ता असेल तर एस जोडतात. पुढे कर्म. काय कर्म आहे? अ मँगो. आणि त्यानंतर पूरक. काय पूरक आहे बघा? पूरक नाहीये. वाक्य झालं. बघा किती सिंपल आहे. सत्यजित इट्स अ मँगो. झालं उत्तर. काय केलं? घटक शोधले, त्यानंतर पॅसिव्ह आहे त्याचा काळ शोधला आणि ह्या रचनेनुसार आपण शब्द टाकून दिले. फक्त यात त्या संबंधित काळानुसार आपण काय केलं? क्रियापदाचं योग्य रूप वापरलेलं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स पहा बरं का. बघा, धीरा वॉज रिवॉर्डेड फॉर हिज ब्रेव्हरी बाय द पोलीस. बघा, धीराला त्याच्या शौर्यासाठी पोलिसांकडून पारितोषिक देण्यात आलं. क्रिया कशाची आहे? पारितोषिक देण्याची. आणि ती क्रिया दर्शवणारं रिवॉर्डेड हे मुख्य क्रियापद आहे. एकूण क्रियापद आहे वॉज रिवॉर्डेड. ओके. आता कर्ता काय तो बघा. धीराला पोलिसांकडून त्याच्या शौर्यासाठी पारितोषिक देण्यात आलं. पारितोषिक देण्याची क्रिया करणारा कोण आहे? पोलिसांकडून देण्यात आलं ना, म्हणजे देण्याची क्रिया करणारा आहे द पोलीस. हा कर्ता आहे. आता कर्म शोधण्यासाठी या क्रियापदाला पहिला प्रश्न येईल काय? पारितोषिक देण्यात आलं. काय पारितोषिक देण्यात आलं? उत्तर येत आहे का बघा बरं. धीराला पोलिसांकडून त्याच्या शौर्यासाठी पारितोषिक देण्यात आलं. काय पारितोषिक देण्यात आलं? उत्तर येत नाही. म्हणजे प्रत्यक्ष कर्म नाहीये. तर मग दुसरा प्रश्न विचारू आपण आता क्रियापदाला. कोणाला? कोणाला पारितोषिक देण्यात आले?
बघा वाक्याचा अर्थ काय आहे, धीराला त्याच्या शौर्यासाठी पोलिसांकडून पारितोषिक देण्यात आले. कोणाला पारितोषिक देण्यात आले? धीराला. म्हणजे कोणाला हा प्रश्न विचारून उत्तर येतं धीरा, म्हणजे हे आहे अप्रत्यक्ष कर्म. पहा, कर्म हे क्रियापद, हा कर्ता, आणि शिल्लक राहिलेलं फॉर हिज ब्रेव्हरी हे आहे पूरक. ठीक आहे, आता काय करायचं आहे, हे वाक्य कोणत्या व्हॉइसमध्ये आहे ते बघायचंय. सुरुवातीला कर्म आलंय म्हणजे हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइस, त्याचा ऍक्टिव्ह करायला ही रचना वापरायची, पण काळानुसार क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचं आहे. जसं यापूर्वी काळ होता साधा वर्तमान काळ, म्हणून आपण टेन्स या प्रकाराप्रमाणे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. आता कोणता काळ आहे तो बघा, काळ ओळखण्यासाठी क्रियापदाचं रूप बघावं लागेल ना. वॉज रिवॉर्डेड, बघा वॉज हे टू बीचं भूतकाळी रूप आहे आणि रिवॉर्डेड हे तिसरं रूप आहे. म्हणजेच टू बी प्लस क्रियापद 3 साधा काळ आहे, पण वॉज आला म्हणजे भूतकाळ आहे, साधा भूतकाळ आहे. पहा, साधा भूतकाळ आहे. मग साध्या भूतकाळात क्रियापदाचं योग्य रूप काय येणार या रचनेत? आठवा, साध्या भूतकाळात सिंपल पास्ट टेन्स मध्ये पहा अशी रचना होती, कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी साध्या भूतकाळात क्रियापदाचं किती रूप घ्यावं लागेल? दुसरं. बस, संपूर्ण रचना हीच आहे, फक्त क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागेल, साधा भूतकाळ आहे म्हणून. मग या रचनेप्रमाणे शब्द टाकू. आता सुरुवातीला कर्ता घ्यायचा आहे. कर्ता काय आहे? द पोलीस. बघा, द पोलीस हा कर्ता घेतला, त्यानंतर घ्यायचंय क्रियापदाचं दुसरं रूप. क्रियापद काय? वॉज रिवॉर्डेड. यात मुख्य क्रियापद रिवॉर्डेड आहे, याचं दुसरं रूप. ईडी जोडलेलं दुसरंही असतं आणि ईडी जोडलेलं तिसरंही असतं, म्हणजे रिवॉर्डेडचं दुसरं रूप रिवॉर्डेडच आहे. ओके, पुढे घ्यायचंय कर्म. काय कर्म आहे? धीरा. त्यानंतर पूरक काय? फॉर हिज ब्रेव्हरी. झालंय उत्तर. द पोलीस रिवॉर्डेड धीरा फॉर हिज ब्रेव्हरी. वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये. पोलिसांनी धीराला त्याच्या शौर्यासाठी पारितोषिक दिलं. इथे काय होतं? धीराला पोलिसांकडून त्याच्या शौर्यासाठी पारितोषिक देण्यात आलं. अर्थही बदलला नाही आणि काळही बदलला नाही. फक्त सुरुवातीला कर्म आलंय, हे पॅसिव्ह आहे. सुरुवातीला कर्ता आलाय, हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. समजलंय का? नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आपण आता. स्टेप्स लक्षात घ्या, वारंवार सांगतोय, कारण आपल्याला परफेक्ट उत्तर जर घ्यायचं असेल तर अगोदर वाक्याच्या अर्थानुसार घटक ओळखायचे, कर्ता क्रियापद कर्म पूरक, त्यानंतर वाक्याचा काळ शोधायचा आहे, त्यानंतर मग योग्य रचनेनुसार ते शब्द मांडायचे आहेत. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, द केव्स हॅड बीन डिस्कव्हर्ड. बघा, तुम्हाला हे सोडवता येऊ शकेल, खूप सोपं आहे. केव्स म्हणजे काय? गुहा किंवा लेण्या. हा, केव्स हॅड बीन डिस्कव्हर्ड, चेंज द व्हॉइस आहे, मग आपल्याला घटक ओळखायचेत ना. हा, लेण्या शोधण्यात आल्या होत्या. क्रिया कशाची आहे? शोधण्याची. मग शोधण्याची क्रिया दर्शवणारा शब्द क्रियापद असेल. शोधण्याची क्रिया दर्शवणारा डिस्कव्हर्ड हे क्रियापद आहे, मुख्य क्रियापद आहे. एकूण क्रियापद काय आहे? हॅड बीन डिस्कव्हर्ड, शोधण्यात आल्या होत्या, हे क्रियापद आहे. ओके, ही क्रिया करणारा कोण आहे बघा, कर्ता शोधायचा आहे ना आपल्याला. लेण्या शोधण्यात आल्या होत्या, ही शोधण्याची क्रिया करणारा कोण आहे? नाहीये, कर्ता नाहीये. बरं, आता कर्म शोधा. क्रियापदाला प्रश्न विचारा, काय? शोधण्यात आल्या होत्या हे क्रियापद आहे ना. काय शोधण्यात आल्या होत्या? उत्तर येईल द केव्स, लेण्या. लेण्या शोधण्यात आल्या होत्या. मग उत्तर आलं काय? प्रश्न विचारून द केव्स हे आहे कर्म. बघा, कर्म आणि क्रियापद हे दोनच घटक या ठिकाणी वाक्यात आलेले आहेत. वाक्यात कर्ता आणि पूरक नाहीये. मग आता उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला यापैकी रचना वापरायची की आणखी काही वेगळं करायचं, यासाठी अगोदर पाहावं लागेल हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे का पॅसिव्हचं आहे. मग बघा, सुरुवातीला आलेलं आहे कर्म, म्हणजे पॅसिव्ह आहे. आपल्याला ऍक्टिव्ह करायचंय, ही रचना वापरायची. पण रचनेत काय होणार आहे?
काळानुसार क्रियापदाचं योग्य रूप घ्यावं लागणार आहे. मग काळ कोणता आहे? दिलेल्या वाक्याचा काळ शोधायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण पाहिलंय सुरुवातीला वाक्यात जर बिन हा शब्द आलेला असेल तर तो काय असतो? करेक्ट, पूर्ण काळ असतो. पहा, पण पूर्ण कोणता आहे? हॅड आला म्हणजे भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आहे. आता पूर्ण भूतकाळ आहे म्हटल्यावर या रचनेत क्रियापदाचं कोणतं रूप येणार? टेन्स या प्रकाराप्रमाणे आपल्याला बघायचंय क्रियापदाचं योग्य रूप. पूर्ण भूतकाळात कोणतं वापरतो आपण? बघा, आठवा रचना, कर्ता हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल? हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे ह्या वाक्याचं पॅसिव्ह करायला रचना अशी होणार आहे, कर्ता हॅड क्रियापदाचं तिसरं रूप, कर्म आणि पूरक. ह्याप्रमाणे शब्द टाकू आपण आता. मग सुरुवातीला करता येईल. काय करताय बघा बरं, या वाक्यात फक्त कर्म आणि क्रियापदच आले, वाक्यामध्ये कर्ता नाहीये. आणि इथे बघा ना, दिलेल्या वाक्यात कर्ता नसेल तर साधारणपणे दे हा कर्ता वापरतात. कर्ता नाहीये तर मग कर्ता काय घ्यायचा आहे? दे. हा, घेतला कर्ता. पुढे येणार आता हॅड, क्रियापदाचं तिसरं, डिस्कव्हर्डचं तिसरं तेच आहे, डिस्कव्हर्ड. त्यानंतर कर्म. काय कर्म आहे? द केव्स. पूरक आहे का? नाहीये. झालं उत्तर पूर्ण या ठिकाणी. पहा, दे हॅड डिस्कव्हर्ड द केव्स. समजलंय का? हा, आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा, जे चालू काळाचं वाक्य घेऊ बरं का आपण. The work was being done by the employees. काम नोकरदारांकडून केलं जात होतं. क्रिया कशाची आहे? पहा, काम नोकरदारांकडून केलं जात होतं, करण्याची क्रिया आहे. म्हणजेच पूर्ण क्रियापद आहे. वॉज बीइंग डन हे क्रियापद आहे. ही क्रिया कोण करतंय? नोकरदारांकडून काम केलं जात होतं, म्हणजेच द एम्प्लॉईज हा करताय, क्रिया करणारा. आणि केलं जात होतं याला प्रश्न विचारला, काय काय केलं जात होतं? उत्तर आलं द वर्क, काम. मग हे झालं तुमचं कर्म. कर्म सुरुवातीला आलंय, पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्याचा ऍक्टिव्ह करायला ही रचना वापरायची. पण या रचनेत वाक्याच्या काळानुसार आपल्याला घ्यावं लागेल क्रियापदाचं योग्य रूप. काळ कोणता आहे? बीइंग आला म्हणजे चालू काळ आणि वॉज म्हणजे भूतकाळ, चालू भूतकाळ आहे. हे का मेन्शन करतोय आपण? काळ कोणता आहे? कारण काळानुसारच आपल्याला क्रियापदाचं योग्य रूप घ्यावं लागतंय ना. मग चालू भूतकाळात क्रियापदाचं कोणतं रूप येतं? बघा, रचना आठवा. या ठिकाणी पहा, पहिल्या वाक्यात साधा वर्तमान काळ होता म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये साधा भूतकाळ होता म्हणून क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं. या ठिकाणी पहा, पूर्ण भूतकाळ होता म्हणून इथं हॅड क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. पण आता चालू भूतकाळ आहे. मग चालू भूतकाळात टेन्समध्ये काय रचना आहे? करता वॉच किंवा वेअर, क्रियापदाला आयएनजी. मग तेच घ्यायचं इथं क्रियापदाचं रूप. इथे येणार आहे वॉच किंवा वेअर आणि मग क्रियापदाला आयएनजी. म्हणजेच तुमची रचना होईल करता वॉच किंवा वेअर, क्रियापदाला आयएनजी, कर्म पूरक. पहा, करता काय आहे? द एम्प्लॉईज. त्यानंतर काय? एक कंटिन्यू करायचं ना आपल्याला. कर्त्यानंतर वॉच किंवा वेअर, एम्प्लॉईज अनेक वचने आहे म्हणून वेअर येणार. पुढे क्रियापदाला आयएनजी. क्रियापद आहे डन, मुख्य क्रियापद डन आहे ना, त्याला जोडायचा आयएनजी. मग काय होईल? डनिंग होईल का? नाही. तर आयएनजी हा नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला, मूळ रूपाला जोडतात. मग डनचं मूळ रूप काय? डू, त्याला जोडला आयएनजी. काय होईल मग क्रियापदाला आयएनजी जोडला तर? डुईंग. त्यानंतर कर्म जे आहे द वर्क.
पुढे पूरक आहे का? पूरक बघा नाही, झालं उत्तर. द एम्प्लॉईज वेअर डुईंग द वर्क. बघा किती सिंपल आहे आणि मजेशीर सुद्धा. तर आता या ठिकाणी आपण एक वेगळ्या टाईपचं आणि लास्ट सेंटेन्स बघूया. पहा, बघा आता लास्ट सेंटेन्स आहे, द डॉक्युमेंट्स must be collected as early as possible. बघा, दस्तावेज शक्य तितक्या लवकर गोळा केले गेलेच पाहिजे. क्रिया कशाची आहे? गोळा करण्याची. म्हणजे कलेक्ट हे मुख्य क्रियापद आहे, पण संपूर्ण क्रियापद आहे मस्ट बी कलेक्टेड. आता ही गोळा करण्याची क्रिया करणारे कोण आहेत बघा. दस्तावेज किंवा कागदपत्र शक्य तितक्या लवकर गोळा केले गेलेच पाहिजे. गोळा करण्याची क्रिया करणारा नाहीये, करता नाहीये या वाक्यामध्ये. हा, मग आता कर्म शोधू आपण. कर्मासाठी क्रियापदाला प्रश्न विचारा, काय काय गोळा केले गेलेच पाहिजे? उत्तर येतं दस्तावेज, द डॉक्युमेंट्स. काय प्रश्न विचारून उत्तर आलंय? हे आहे कर्म. आणि आता करता नाहीये वाक्यामध्ये, हे क्रियापद, हे कर्म, आणि शिल्लक राहिलेला ॲज अर्ली ॲज पॉसिबल हे झालं पूरक. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय करायचंय? हे घटक ओळखल्यानंतर वाक्याचा व्हॉइस कोणता आहे तो बघावा लागेल ना. मग वाक्याचा व्हॉइस कोणता आहे त्यानुसार त्याचं कशात रूपांतर करायचं ते बघायचं. सुरुवातीला कर्म आलेले म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आहे, मग त्याचं ऍक्टिव्ह करायचं. पॅसिव्ह ऍक्टिव्ह करायला ही रचना वापरायची, पण ह्या रचनेमध्ये आपल्याला काय करायचंय? क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचं आहे. हे क्रियापदाचं रूप आपण कसं घेतलंय? दिलेल्या वाक्याच्या काळानुसार. मग इथे क्रियापदाच्या रूपानुसार काळ बघा कोणता आहे वाक्याचा. मस्ट बी कलेक्टेड या ठिकाणी बघा मस्ट आलेला आहे, म्हणजेच हे चौथ्या टाईपचं जे आपण मागे पाहिलं ना, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, त्यातलं वाक्य आहे. म्हणजे मोडल ऑक्झिलरीचं सेंटेन्स आहे. मग अशा वेळेस तुम्ही क्रियापदाचं काय रूप घेणार? आठवतंय ना? क्रियापदाचं कोणतं रूप येणार? तर हे सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते इथं येणारच, आणि जे मुख्य क्रियापद आहे त्याचं पहिलं रूप येणार. म्हणजे तुम्हाला कर्ता मस्ट क्रियापदाचं पहिलं रूप, कर्म आणि पूरक याप्रमाणे शब्द टाकायचे आहेत. मग कर्ता काय वाक्यामध्ये बघा, कर्म हे क्रियापदी पूरक. कर्ता नाहीये, कर्ता नसेल तर दे हा कर्ता घेतात. मग कर्ता घेतला आपण दे. नेहमी देच हा कर्ता घेतला जातो असं नाही, तर त्या वाक्याच्या संदर्भानुसार इथं वेगळाही करता येऊ शकतो. म्हणजे ती क्रिया करणारा जरी या ठिकाणी दिलेला नसला तरी पण आपल्याला जर असं लक्षात येत असेल एखाद्या धड्याच्या रेफरन्सने, त्या लेसनच्या संदर्भाने जर तुम्हाला कळत असेल की ही क्रिया करणारी ही व्यक्ती आहे, मग त्या व्यक्तीचं नाव देखील इथं कर्ता म्हणून येऊ शकतं. पण जर कर्ता नसेल, संदर्भही लागत नसेल, तर तुम्ही दे हा कर्ता घेऊ शकता. कर्ता घेतला आपण दे. पुढे काय येणार आहे? मस्ट. मस्ट का घेतला? कारण दिलेल्या वाक्यात ते मोडल ऑक्झिलरी आलंय ना. जर इथं कॅन आला असता तर इथं पण तुम्ही कॅनच घेतला असता. इथं यूज टू असता तर इथं यूज टू घेतला असता. ओके, मस्ट नंतर यायचंय क्रियापदाचं पहिलं रूप. कलेक्टेडचं पहिलं कलेक्ट. ओके, त्यानंतर कर्म द डॉक्युमेंट्स. त्यानंतर काय? कर्मानंतर पूरक जे आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. काय उत्तर झालं मग? दे मस्ट कलेक्ट द डॉक्युमेंट्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. समजलंय का? तर बघा, अशा प्रकारे आपण कुठल्याही पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करू शकतो. काय करायचंय? वाक्याचे घटक शोधायचे, मग त्या वाक्याचा काळ शोधायचा आणि ह्या रचनेमध्ये शब्द टाकायचे. फक्त यात काय बदलणार आहे? दिलेल्या वाक्याच्या काळानुसार ह्या रचनेत क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचे. आणि हे क्रियापदाचं रूप कशानुसार घेणार तुम्ही? टेन्स या प्रकारानुसार.
ओके, तर बघा आज चेंज द व्हॉइस हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट होतोय, कारण यापूर्वीच्या 3 पार्ट्समध्ये आणि ह्या पार्ट्सच्या सुरुवातीला सुद्धा एकूण 5 वेगवेगळ्या वाक्य प्रकारांचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं ते पाहिलं. साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ, मोडल ऑक्झिलरीचा प्रकार आणि त्यानंतर पाहिलं आपण आज्ञार्थी वाक्य आणि नंतर आपण पाहिलं अतिशय डिटेलमध्ये पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं आहे. प्रकार समजलेला असेलच. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर रिपीट करून पाहू शकता. काही शंका असतील तर कॉमेंट्स देखील करू शकता. आणि हां, जर तुम्ही हा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर आवर्जून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा विसरू नका, कारण तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण इंग्लिश ग्रामर अत्यंत सोप्या भाषेमध्ये देण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच इंग्रजी लिहिण्यासाठी आपल्या मनातील प्रत्येक मराठी विचार इंग्रजीत मांडण्यासाठी अर्थातच इंग्लिश स्पीकिंगसाठी सुद्धा या ठिकाणी अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि यानंतरही होणार आहेत. तेव्हा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. थँक्यू.